विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला। तर मित्रांनो, जी टीईटी 2026 रोजी 28 जून 2026 रोजी होणार आहे, त्याच्यासाठी आपण पेपर रिव्हिजन आणि महत्त्वाचे टॉपिक घेण्यास सुरुवात केली आहे। जवळपास 10 भाग झालेले आहेत, तर ते 10 भाग बघण्यासाठी तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला जाऊन ते पहा आणि लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा। आतापर्यंत त्याच्यावर मी बरेच प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण चारही पर्यायासकट घेतलेलं आहोत। त्याच्यात जीएस, जीके आणि मराठी यांचं सुंदर प्रकारे विश्लेषण मी घेतलेलं आहोत, ते तुम्हाला टीईटी पेपरसाठी उपयोगी पडेल। तर आजचा नवीन टॉपिक चालू करूया, जे 7वी वर्गातून जे आतापर्यंत प्रश्न टीईटी पेपरला विचारलेले आहेत आणि पुढे संभाव्य आहेत ते विचारू शकतात, ते प्रश्न बघूया। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा टॉपिक आहे। दरवर्षी शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ त्याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात। प्रत्येक पेपरमध्ये 2 तरी प्रश्न, एक तर असतो 100%, पण 2 पण प्रश्न येऊ शकतात आणि 2 प्रश्न मित्रांनो विचारतात। त्यासाठी हे अष्टप्रधान मंडळ आपल्याला पाठच करून घ्यायचे आहे। तर चला बघूया अष्टप्रधान मंडळ। तर 1 नंबर मोरो त्रिंबक पिंगळे यांचा पद काय होता मित्रांनो? प्रधान होते आणि काम काय करायचे? राज्यकारभार चालवणे आणि प्रदेशाची व्यवस्था पाहणे। नवीन प्रदेश जिंकलेला आहे त्या प्रदेशाची व्यवस्था करणे आणि राज्यकारभार चालवणे हे कोणाचं काम होता? प्रधान यांचं काम होता मित्रांनो। 2 नंबरला आहे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार। हे काय होते? यांचा पद होता अमात्य आणि काम काय होता यांचं? तर राजाचा जमा खर्च पाहणे। जो राजाचा महसूल आहे, जो बाहेरून आलेला महसूल आहे, त्यांचा जमा खर्च व्यवस्थित पाहणे आणि त्याची माहिती महाराजांना कळवणे की ह्या जमा खर्चाचं पुढं कुठं आपल्याला उपयोगी पडतात ते पण उपाय सुचवणे हे कोणाचे काम होते मित्रांनो? अमात्य यांचं काम होते। 3 नंबर आहे अण्णाजी दत्तो। हे पद काय होते? यांचे पद होते सचिव। हे काय करायचे? पद सचिव सरकारी आज्ञापत्रे तयार करणे। सध्याच्या काळात जे परिपत्रक असतात, ज्याला आपण जीआर म्हणतो, ते जीआर काढण्याचं काम कोण करायचे मित्रांनो? सचिव करायचे। सरकारी आज्ञापत्रे तयार करायचे। कुठली सूचना द्यायची असेल तर ते सूचना देण्याचं काम कोण करायचे? हे सचिव करायचे। 4 नंबर आहे दत्ताजी त्रिंबक वाकनीस यांचा पद होता मंत्री। हे मंत्री होते वाकनीस आणि पत्रव्यवहार सांभाळणे। जे बाहेरून आलेले पत्र असतात किंवा कुठल्याही कारणाने ज्याला काही प्रॉब्लेम असतील ते पत्र द्यायचे राजांना, ते अर्ज सांभाळण्याचं काम मित्रांनो कोण करायचे? हे दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे मंत्री करायचे। पुढचा प्रश्न आहे हमीरराव मोहिते यांचा पद काय होता? सेनापती। सैन्याची व्यवस्था ठेवणे। जे सेना आहेत आपल्याकडे, कुठली घोडदळ आहे का, नौदळ आहे का, पायदळ आहे का, यांची व्यवस्था ठेवणे आणि युद्धाच्या प्रसंगी त्यांना तयार करणे, त्यांचा उत्साह वाढवणे आणि ही सगळी माहिती महाराजांना कळवणे हा काम कोणाचा होता मित्रांनो? सेनापती यांचा काम होता। 6 नंबर रामचंद्र त्रिंबक डंबीर हे सुमंत होते। सुमंत हे परराज्याशी संबंध ठेवायचे। जे परराज्य होते म्हणजे त्या काळात आदिलशाही होती, मुघल होते, हे यांच्याशी संबंध ठेवायचे। त्याच्यानंतर डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्लंड हे पण होते, सिद्धी होते आफ्रिकेचे, हे सगळ्यांशी संबंध ठेवण्याचं काम कोणाचा होता मित्रांनो? सुमंत यांचा होता। सुमंतचं काम होतं, तर सुमंतचं नाव काय होतं? रामचंद्र त्रिंबक डंबीर हे काय होते? सुमंत होते। 7 नंबर निराजी रावजी हे न्यायाधीश होते। न्यायदान करण्याचं काम निराजी रावजी यांचा होता मित्रांनो। तर न्यायदान म्हणजे एखादी व्यक्ती काही भूलून चुकून जर कुठलाही गुन्हा केला असेल, त्यांना कुठली सजा द्यायची ते ठरवण्याचं काम, हे न्यायदान करण्याचं काम न्यायाधीश करायचे। मग त्यांच्यानुसारच महाराजाला जे पटेल ते सांगून महाराज व्यवस्थितपणे कुठली सजा द्यायची, कुठली कमी करायची, हे काम कोणाचा होता? न्यायाधीश यांचा होता। मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते। धार्मिक व्यवहार पाहणे, पूजा अर्चा, लग्न सोहळा असेल हे पाहण्याचं काम कोण करायचे? हे पंडितराव करायचे।